So sit straight. आता येतोय? नाही. नाही मॅडम. बासरी आता येत आहे. काहीच येत नाही, बॅकग्राऊंड नॉईज काही नाहीच. This now नाही मॅडम, अजून नाही. माझा आवाज येतोय हो हो. पण बासरी नाही येत. नाही. मी चालू ठेवली आहे. ठीक चालू झालं. Take a deep breath. Sit straight. Take an inhale. तुमचा आवाज एकदम बारीक झाला मॅडम. अरे बाबा, काय झालं रे? हॅलो. हा, आता आला. तर take a deep breath. Inhale. Hold. Exhale. Again, you want to take a deep breath. Hold. Exhale. One more time. Take a deep breath. पोटातून पूर्ण श्वास घ्यायचा आहे. 1 सेकंद होल्ड करा आणि श्वास सोडायचा. श्वास सोडत असताना विचार करायचा की मी माझ्या अंदर असलेल्या सगळ्या निगेटिव्हिटीला बाहेर काढत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा आजच्या या सुंदर उत्कृष्ट दिवसासाठी. आज मी जिवंत आहे. माझं शरीर सुदृढ आहे. मी हातपाय चालवू शकते. मी या रूम मधून त्या रूम मध्ये जाऊ शकते. मी खरंच खूप भाग्यवान आहे. तू मला इतकं सुंदर शरीर दिल्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. परमेश्वरा, आभार माझ्या आईसाठी जिने जन्म दिला, पालन पोषण केलं, दूध पाजलं, माझं संगोपन केलं, मला घडवलं, मला मोठं केलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी ज्यांनी माझ्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले, माझे सगळे लाड पुरवले, मला हवं नको ते दिलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या सुंदर दिवसासाठी. ही हवा माझ्या शरीरामध्ये जाते. वाव, फील करा त्या हवेला. इनहेल करा ती हवा माझ्या शरीरामध्ये रोमांच आणते का माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला ती छान सुदृढ बनवते, ऑक्सिजन देत आहे. त्या सुंदर हवेसाठी मी परमेश्वरा तुझे खूप आभार मानते. आणि ती हवा जेव्हा आपण शरीरातून सोडतो तेव्हा ती माझ्या आतमधली पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर काढते. हा विचार करायचा आहे. सो या सुंदर हवेसाठी परमेश्वराचे आभार मानायचे. फील करा तुमच्या शरीरामध्ये रक्तच्या वाहिन्यांमधून रक्त वाहत आहे. हे मी पाहण्यासाठी माझे खूप खूप आभार, जे माझ्या शरीरामध्ये एक रक्ताच्या स्वरूपामध्ये वाहत आहे, मला जिवंत ठेवत आहे, माझं पालन पोषण करत आहे. या पाणी या तत्वासाठी मी खूप खूप आभार मानते. आभार त्या धरती मातेसाठी मी ज्यावर बसली आहे, माझा क्लास घेतली आहे. धरती माता मला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. मी तिच्या सोबत दिवसभर घालवते. चालते, फिरते, बसते, झोपते, फिरायला जाते. ही माझी धरती माता मला सगळं देते. माझ्या धरती मातेसाठी खूप खूप आभार. दिसत नसलेला तो सूर्यप्रकाश अमृत वेलामध्ये अमृत बरसवत आहे आणि ते अमृत मी ग्रहण करत आहे. त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या
ऊर्जेसाठी. परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. आभार त्या स्पेस एलिमेंटसाठी जी माझ्यामध्ये आहे. त्या स्पेस एलिमेंट मध्ये मी खूप विचार करू शकते. माझी विचारशक्ती वाढत आहे. मी नवीन नवीन गोष्टी शिकत आहे. त्या स्पेस, त्या आकाश तत्वासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा आजच्या दिवसासाठी, आजच्या जेवणासाठी, आजच्या पाण्यासाठी, आजच्या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. हात घ्यायचा आणि डोक्यावर ठेवायचं आहे. मी पद्म पदम भाग्यशाली आहे. मी पद्मपदम लागते. परमात्माचा सदा माझ्या हात माझ्या सगळं डोक्यावर आहे. तो आपल्याला सोबत आहे. त्याचे आशीर्वाद माझ्या त्याचे आशीर्वाद सोबत आले असतात. त्याच्या आशीर्वादामुळे माझे त्याचे सगळे आशीर्वाद काम खूप सगळं छान चांगलं आणि चांगलं सुरळीतपणे पार पडतात. माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. खरंच खूप भाग्यशाली आहे. आकाशाकडे वर बघून आपण डोळे बंद करूनच हात वर करायचे आणि म्हणायचं मी खुल्या विचाराचे आणि ग्रहणशील आहे. तुला मी विचारच आहे सगळ्या चांगल्या भावशील आहे विचारांना, चांगल्या गोष्टींना माझ्याकडे घेण्यास चांगला चांगला विचार आहे, ग्रहणशील आहे. माझ्याकडे वेळ ईश्वरा तुझे खूप खूप आभार. खूप खूप आभार, आभार आभार, खूप आभार. खूप आभार धन्यवाद. मी पैशाचा चुंबक आहे. मी पैशांचा चुंबक आहे चारही दिशांकडून माझ्याकडे चारी पैसे. दिशेकडे माझ्याकडून पैसे पडलेले मिळत आहे पैसा हा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. पैसा हा मी पैशावर चांगला खूप मित्र प्रेम आहे करतो. मी पैशावर पैसा खूप माझ्यावर त्याही पेक्षा जास्त. पैसा माझ्यावर आहे जास्त प्रेम धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद Oath of manifestation. I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, freedom, performance in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance in universal. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to touch me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time roll. So it is. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण जे अफर्मेशन 100 टाइम्स बोलत होतो त्याचे किती दिवस कंप्लीट झाले काही अप्रॉक्सिमेट सांगू शकते कोणी? 21 7 days असं झालंच आहे ना?
मग कधी स्टार्ट केलंय हे तर नाही आठवत आहे आता. पण आपलं म्हणजे कंटिन्यू आहे. आज एकदा मग मी चेक करते आपण स्टार्ट कधी केलं होतं. ओरली बोलल्यापेक्षा आता सगळ्यात आधी तुम्ही पाच पाच ग्रॅटिट्यूड पहिले आई वडिलांसाठी लिहायचे आहे. पाच गुरूंसाठी लिहा. त्याच्यानंतर आपण 10 आपले वरदान लिहूया. त्याच्यानंतर if possible we start to writing 100 times a short affirmation. You all are suggest me की बोलायचं की लिहायचं. दुसरं अफर्मेशन घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर मग जे लेसन्स आहे त्याचे एकदा रिव्ह्यू करेल मी. जे आपण मॅडमनी शिकवले, मागचे झालेले आणि शिकवणार आहे तो. ठीक आहे. सो आईसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचे पहिले पाच. स्टार्ट. हो. हो मॅडम. धन्यवाद माझ्या आईसाठी. मी किंवा मी आभारी आहे माझ्या आईची, जिने मला 9 महिने उदरात वाढवले. कारण जिने मला 9 महिने उदरात वाढवले. मी आभारी आहे माझ्या आईची, कारण मला गरम गरम पोळ्या आईने जेवू घातले. कधी कधी असे होतं की आपल्याला कुठे जायचं असतं, पण त्यावेळेस आपण पप्पांना म्हणू नाही शकत की पप्पा मला जायचंय बाहेर, सहलीला जायचंय. तर माझ्या आईने माझ्या वडिलांकडून मला ती परमिशन दिली काढून. आईने म्हटलं की जाऊ द्या. मग आईने मला हेल्प केली पप्पांना सांगायसाठी की मला सहलीला जायचंय. त्या तिच्या या मदतीसाठी पण तुम्ही तिला थँक्यू म्हणू शकता. मला सहलीला जायची परवानगी तू मला पप्पांकडून काढून दिली. मिळवून दिली असं लिहू शकतो. मिळवून दिली. तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहा. मी माझं जस्ट असं सांगते आहे. मी आभारी आहे माझ्या आईची, कारण मला हम्म, रोज छान छान लंच टिफिन दिला. मी आभारी आहे माझ्या आईची, कारण ते मला ते माझे कपडे धुवायचे. आईसाठी पाच झालेले आहे. आता आपण वडिलांसाठी पाच लिहूया.
मी आभारी आहे बाबांचे, कारण त्यांनी सतत माझे लाड पुरवले. मी आभारी आहे बाबांचे, कारण माझ्या वडिलांनी मला छान संस्कार दिले. मी आभारी आहे बाबांचे, कारण माझ्या बाबांनी नेहमी माझ्या निर्णयाला होकार दिला, साथ दिली. मला प्रोत्साहन दिले. मी आभारी आहे बाबांचे, कारण माझ्या बाबांनी मला काजू बदाम पासून सगळं ड्रायफ्रुट्स खायला द्यायचे. मी आभारी आहे बाबांचे, कारण दर दिवाळीला मला महागाचा ड्रेस घेऊन द्यायचे. पाच झाले आहे वडिलांसाठी. पाच तुमच्या गुरूंसाठी लिहा. गुरु कोणी असू शकतं, शाळेतले, अं, जे तुमचे आता स्पिरिच्युअल गुरु आहेत तेही लिहू शकतात. मी आभारी आहे श्रेयांश सरांची, कारण त्यांनी मला मेडिटेशन शिकवले. मी आभारी आहे अश्विन मॅमची, कारण जीवन जगवणे त्यांनी शिकवले. जीवन जगणे, आनंदी जीवन जगणे त्यांनी मला शिकवले. मी आभारी आहे अश्विन मॅमची, सॉरी, अरविंद सरांची. त्यांच्याकडून मॉर्निंग प्रेयर, करायला शिकले. शाळेतले टीचर कुठले असतील ज्यांनी तुम्हाला छान एखादा सब्जेक्ट अवघड जात होता तो तुम्हाला शिकवला आहे, तर त्याही बद्दल तुम्ही लिहू शकता.
मी आभारी आहे ठाकरे सरांची, कारण त्यांनी मला गणित हा विषय शिकवला. मी आभारी आहे यांचे, कारण त्यांनी मला सतत निर्णय शांतपणे कसा घ्यावा हे शिकवले. 5 गुरु झालेत. 5 झालंय सगळ्यांचं. हो. मग कालचा दिवस स्कॅन करा, मॉर्निंग टू नाईट. तो स्कॅन करून तुम्हाला काय काय घडलं कालच्या दिवसामध्ये. छान, तुमचा क्लास छान झाला, तुम्ही छान वरदानं लिहिली, तुमची ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस चांगली झाली, तुम्हाला काही खायला मिळालं, कुठे तुम्ही फिरायला गेले, मैत्रीण मिळाली, मैत्रिणींसोबत फिरायला गेल्या, किंवा एखादी वस्तू भेट मिळाली असेल, किंवा अजून तुमच्या शरीराच्या अवयवाने छान काम केलेलं आहे. तुम्ही वॉक करायला गेले, तुमचं वॉकिंग छान झालं. तर हे सगळं 10 नियम आहेत तुम्हाला लिहायचे. कालच्या दिवसामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या लिहा. मी आभारी आहे माझी मैत्रीण राणीची, जी मला भेटायला आणि येताना तिने छान संत्रे घेऊन आली. तर मी त्या संत्र्यांसाठी तिचा आभार व्यक्त करते. पण माझ्या भाचुनीने मला एक छानसं असं मोठं गिफ्ट दिलं डायनिंग टेबलवर ठेवायसाठी. सो मी तिची पण खूप आभारी आहे.
आय एम सो मच ग्रेटफुल टू माय लव्हिंग हजबंड. डेली मॉर्निंग मला चहा आणि गरम पाणी द्यायचं काम त्यांचंच आहे. वाव, खूपच छान. खरंच आहे, मला पण असं गरम पाणी मिळालं ऐकतं की खूप छान वाटतं सकाळी. रोज सकाळी क्लासला असते तेव्हा ते रोज सकाळी आता गरम ते उठले ना तर पहिले गरम पाण्याचा ग्लास आणून दिला आता चहा येईल. वाव. काल मला भेटायला आलेले माझ्या सगळ्या मैत्रिणींचीच खूप आभारी व्यक्त करते. सगळ्यांनी येऊन मला खूप खूप आधार दिला. मला असं लागलं की मला माझी फॅमिली माझ्या सोबत आहे पुण्यामध्ये. वाव. थँक्यू. हम्म. काल मला एका पॅरेंट्स कडून फीज आली की प्रॉपर ती वाव. 1000 महिन्याला 1 तारखेला देते. मी त्यासाठी पण खूप तिचे आभार व्यक्त करते आहे. एक रुपये. झाले 10 सगळ्यांचे. मी माझ्या हँड्सला पण डेली करते. आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू माय स्ट्रॉंग हँड्स बिकॉज ऑफ दॅट. तेव्हा मी आभारी आहे माझ्या हातांची ज्यामुळे मी छान इझिली घरकाम करू शकते. झाले 10. हो. ओके. नाव राईट डाऊन युअर 3 ड्रीम्स. जसं मॅमने सांगितलं ना 3 ड्रीम लिहायची तुमची म्हणजे डेली ड्रीम लिहा असं सांगितलं आहे. तर हम्म. तुम्ही 3 किंवा 4 तुमची चांगली जी महत्वाची ड्रीम आहे ती लिहा. सगळ्यात आधी तर ऍक्च्युली तुमचं पहिलं हे करा. हे तुम्ही 10 लिहिले आहे. एक एक वाचायचं
आणि थँक्यू म्हणायचं. हे झालं की तुमची ड्रीम लिहा, ड्रीम व्हिज्युअलाइज करा. आणि मी फॉर्मॅट सांगितला होता मी कसं ड्रीम लिहिते रोज, स्क्वेअर बॉक्स बनवून. आय थिंक सो सगळ्यांना माहित आहे. झालं ड्रीम लिहून? येस मॅडम. चलो थँक्यू. आता कालचा लेसन काय होता? याच्या अगदी आधी तुमच्या डोळ्यांदेखत. याच्या आधीचे सगळे लेसन समजले तुम्हा सगळ्यांना? प्रॅक्टिस केली सगळ्यांनी? सगळ्यात पहिले द्यायचं उत्तर द्या, म्हणजे मग पुढे जाऊया आपण. माझं हे आहे की मी नाही केली कशाचीच प्रॅक्टिस. मी आजपासून आता प्रॅक्टिस करते आहे, बिकॉज टुडे आय एम व्हेरी म्हणजे स्टेबल झालंय सगळं माझं आफ्टर लॉंग टाइम. तर मी आजपासून माझं कंटिन्यू मध्ये व्यवस्थित ग्रॅटिट्यूड करणार. मी ग्रॅटिट्यूड करत होती पण माझं सगळं ओरली होतं काम. रिटर्न म्हणून करायची म्हणून फक्त क्लासमध्ये करायची, पण जे मेन छान अगदी मन लावून करायला पाहिजे तसं माझं कुठलंच ग्रॅटिट्यूड झालं नाही. आता मी करणार आहे. बाकी तुम्ही लोक सगळे करत असाल हे मी गृहीत धरते. सगळ्यांनी केलं आहे. येस. टू डू लिस्टचा कन्सेप्ट सगळ्यांना समजला किंवा अजून कन्फ्युजन आहे टू डू लिस्ट आणि मॅग्निफिकेशन आउटकम मध्ये? आय वॉन्ट आन्सर. नाही. आजचा दिवस कुठला आहे आपला? कालचा मॅडमनी घेतलेला बिफोर. अगदी तुमच्या डोळ्यांदेखत. हम्म. तुमच्या एक नजरे समोर. दुसऱ्या नजरेच्या समोर. सो नजरेच्या समोर म्हणजे आपल्या समोरच
हम्म, चलो बिफोर युअर व्हेरी आईज, आपल्या डोळ्या देखत. त्याच्यामध्ये आपल्या स्वप्नांना आपल्याला लिहायचं आहे. स्वप्न लिहून यादी बनवायची आणि ती सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. आणि सारखं आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं, इंटेन्शन टाकायचं त्याच्यामध्ये. येस, ग्रॅटिट्यूड, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू करायच्या. आणि तुमच्या या इच्छा आहेत त्या तुमच्या डोळ्या देखत पूर्ण होत असताना तुम्हाला त्या दिसतील. आपण जे आपल्या 10 स्वप्नांची यादी केली ती मनातल्या मनात सारखी रिपीट करायची आणि मग ते आपल्या First, डोळ्यासमोर त्या गोष्टी घडतायत असं बघायचं. हम्म. आणि त्या वस्तू, जी आपली यादी आहे ती ऑलवेज तुम्हाला कॅरी करायची आहे. तुम्हाला मॅमनी सांगितलं होतं काल की मी कसा, माझा जो मी लावलेला आहे रिमाइंडर, मग मी कुठेही असो जर ते माझं रिमाइंडर वाजलं तर मी हा विचार नाही करत की अरे मी हे करत आहे किंवा हे आहे. पण त्याही मधून कसं त्यांच्या व्हिज्युअलायझेशन म्हणा किंवा त्यांच्या त्या स्वप्नांसाठी त्या कसं थँक्यू करतात. तर आपल्याला सुद्धा तसंच रिमाइंडर लावा, 1 तासाचा लावा. किंवा तुम्ही 11:11, 12:11 और 1:11 और 3:11, कुणी कुणी हा एंजल नंबर लावतो. कोणी जस्ट 2 2 आवर्स डिफरन्स तुम्ही सेट करा तुमचा अलार्म. आणि जसं तो अलार्म वाजला की आपल्या स्वप्नांसाठी आपल्याला व्हिज्युअलाइज करून थँक्यू करायचं आहे. येस, ते पूर्ण झालं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, असं करून तुम्हाला हे करायचं आहे. कारण हा एक कृतज्ञतेचा आणि आकर्षणाचा सिद्धांत आहे जो आपल्याला लावायचा आहे. आणि हा जेव्हा आपण लावू तेव्हा आपल्या आतमधूनच पॉझिटिव्हिटी वाढणार. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची पण गोष्टी अशा घडतील की ती स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. ऑटोमॅटिकली ते स्वप्न पूर्ण होतील. आणि तुम्हाला कळणारही नाही की तुमच्या ज्या 10 यादी होत्या त्यातले स्वप्न कधी कंप्लीट झाले. जेव्हा तुम्ही ते बघाल तर तुमच्या डोळ्यात देखत असं पटापटा तुम्हाला असं वाटेल की अरे ही माझी इच्छा पूर्ण झाली, ही माझी इच्छा पूर्ण झाली. तुम्हाला जादूच्या शक्तीचा वापर करायचा, तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करायचा आणि त्या तुमच्या डोळ्यासोबत पूर्ण झाल्या आहे. मला एक कुठे जायचं आहे, बस बाहेर फिरायला जायचं आहे किंवा एखाद्या ट्रिपला जायचे आहे. अ, मला माझं घराचं रिनोव्हेशन करायचं आहे, घरातल्या माझ्या ट्रॉलीज मला ठीक करायचे, तर मी माझं व्हिज्युअलायझेशन कसं करणार आहे डोळे बंद करून की वाव, काय सुंदर ट्रॉलीज लागले आहे. काय मस्त त्या कार्पेंटरने इतकं सुंदर काम केलं की इतकं स्मूथली सगळ्या ट्रॉली लागल्या आणि मी सहज भांडी काढते ठेवते. छोटी छोटी जागा त्यांनी युटिलाइज करून इतकं छान एक कॉर्नरला पण मला सुंदर ट्रॉली काढून दिली की जिथे मी माझ्या छान अशा मसाल्याच्या भरण्या ठेवती आहे. त्या मसाल्यांच्या भरण्यांना हात लावत लावत मग छान त्या काचाच्या भरण्यांचे ते पूर्ण झाकणांवरून मी हात फिरवते आहे आणि ते खूप सुंदर ट्रॉली. मग मला माझ्या पिठाचा डब्बा एक सुंदर एका ठिकाणी असा हवा होता की मी इझिली पुल आउट करेल, पुल डाऊन करेल. मला उचलायची गरज नको पडायला. मग त्याने तीही मला प्रोव्हिजन करून दिली. आणि माझ्या त्या कलर मी कुठला घेतला आहे, डार्क ब्राऊन, त्याच्या फ्लावर्स आहे की ग्रीन आहे की पिंक आहे, फ्रुट्सचं मी काहीतरी खेळ म्हणजे त्याच्यावर सपोज पिक्चर लावलाय का, या प्रकारे तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकता. सो तुमची स्वप्न काय आहे दॅट आय डोंट नो, बट असं तुम्ही प्रॉपर व्हिज्युअलाइज करू शकता. एनिथिंग एल्स? अजून काही होतं का स्नेहा मॅडम? नाही मॅम, हेच आहे. आणि मग ते आज जी आपली 10 स्वप्नांची यादी आहे ती कमीत कमी दिवसातनं 2 वेळा तरी आपण बघून त्याच्यावरचं प्रत्येक स्वप्न वाचून आणि मग ते व्हिज्युअलाइज करायचं व्हिज्युअलाइज आता करायचं. आपल्याला कीर्ती मॅमने सांगितलं तसं. हम्म. 2दा 3दा जितक्या वेळ होईल तेवढ्या वेळात येस. तुम्हाला त्या स्वप्नांना जगायचं आहे. जितकं येस. जास्त व्हिज्युअलायझेशन तितकं लवकर तुमचं स्वप्न पूर्ण होणार. आणि मेन म्हणजे तुमच्या बॉडीचे हर एक अवयव त्या स्वप्नांमध्ये भिजून जायला पाहिजे. सिंपल म्हणजे
कुठली गोष्टीचं असं मला काही आजूबाजू काय होतं मला नाही माहित. मी माझ्या स्वप्नामध्ये इतकी रमणार, मी ते जगणार आणि माझ्या बॉडीमध्ये ती फिलिंग येणार. जसं मी आता ट्रॉलीच बघितलं, म्हणजे माझं हे आहे स्वप्न, म्हणजे इन द सेन्स की मला नेहमी वाटतं की माझं घर असं छान असावं, माझं इतकं सिस्टमॅटिकली मला हर असं मला कोपरा ना कोपरा व्यवस्थित असं असावा की म्हणजे बाहेर सगळं सामान दिसण्यापेक्षा मला असं रॅक हवंय, अशा माझ्या हॉलमध्ये इतकं छान असलं पाहिजे की माझा हा शू रॅक इतकी सुंदर की वाव सगळे शूज आतमध्ये. मला माझं वॉर्डरोब खूप छान आणि माझं घर असं सुटसुटीत दिसावं, असं माझं नेहमीच एक स्वप्न आहे की जेव्हा माझं स्वतःचं घर होईल, मी इतकं सुंदर फर्निचर बनवेल की म्हणजे एक छोटा ना छोटा कोपरा मी त्याचा छान युटिलाइज करेल. कारण आता पुण्यासारख्या शहरामध्ये 2 BHK 1 BHK मध्ये राहतो, तेव्हा आपल्याला स्पेस माहित आहे कसं महत्व आहे त्या स्पेसचं. सो या त्याप्रमाणे सध्या माझं ते स्वप्न नाही आहे. माझं स्वप्न सध्या वेगळं आहे, जे माझ्या प्रायोरिटीमध्ये आहे ते की मला महिन्याचे 2 लाख कमवायचे. तर का? तर येस, मला प्रॉपर्टी घ्यायची जी एक, त्याचे मला इन्स्टॉलमेंट द्यायचे आहे. त्याच्यानंतर मला छान छान कपडे, ब्रँडेड कपडे हवे आहे. मला ब्रँडेड पर्स हवी आहे. छान माझं फुटवेअर, मग परफ्यूम, ह्या मला गोष्टी खूप आवडतात. सो मला हवं ते तिला म्हटलं, मम्मा मला दर महिन्याला चल, तू मला घेऊन चल हॉटेलला, मला नॉनव्हेज खायचं असते. मग मी तिला घेऊन जाईल. मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या स्वप्नांमध्ये त्या आहेत. सो हम्म. तुम्ही पण तुमची स्वप्न लिहिली असतीलच, तर त्याला व्हिज्युअलाइज करा. आणि काही प्रश्न आहेत का ती सांगा. आणि आपला जो प्रोग्राम होता पुण्याचा, तो खूप छान सक्सेसफुल झाला, बढिया झाला आहे. आणि छान त्या झालं. प्रोग्राम मधून म्हणजे मी काय घेतलं तुम्ही तुमचं स्वप्न लिहत राहा, मी बोलत राहील. म्हणजे नाहीतर पहिले एक काम करा, तुमच्या स्वप्नांना पहिले व्हिज्युअलाइज करा, मग आपण बोलूया. एक 5 मिनिटं देते मी, है ना? येस. चलो. 5:50. 5:50ला आपण बोलूया. तोपर्यंत मीही हम्म. व्हिज्युअलाइज करते माझं स्वप्न, तुम्हीही करा. हो.
ओके, 5:50 झाले. एक 2-3 गोष्टी सांगते मी की जेव्हा आपण कुठली गोष्ट स्टील, काम, पेशन्सली करतो आणि गॉडच्या प्रोसेसवर ट्रस्ट करतो की येस, आय हॅव अ ट्रस्ट ऑन द गॉड प्रोसेस, की माझं जे काम आहे ते माझा परमेश्वर 101% करणार आहे. असं असं कुठलीही गोष्ट असो, कुठलं औषध असो, काहीही गोष्ट असो, की तुमचं ट्रस्ट खूप महत्वाचं आहे. जिथे तुम्हाला खरंच विश्वास आहे की येस, मी जी या प्रोसेसने काम करणार आहे ते माझं काम काम चांगलं होणार आहे, तर ते काम तेवढ्याच फास्ट आणि प्रोसेसफुली कम्प्लीट होणार आहे. दिस इज वन ऑफ द वन, म्हणजे मी हे जे सेंटेन्सेस आहे हे मराठीत तुम्हाला सांगते. ऍक्च्युली गेम ऑफ लाईफ एक बुक आहे, त्याच्यातून आहे की स्टे काम, स्टँड स्टील, वेट पेशन्सली, ट्रस्ट दी प्रोसेस, देन ओनली गॉड फास्टन्स अँड प्रोसेस. मग तेव्हा ती प्रोसेस फास्ट होते. आपलं काय टर्ब्युलन्स माइंड असतं. टर्ब्युलन्स माइंड इन द सेन्स होईल की नाही होईल, होईल की नाही होईल, होईल की नाही होईल, असं आपलं कंटिन्युअस एक थॉट प्रोसेस असतो. आणि त्यामुळं काय होतं, टर्ब्युलन्स माइंड इज अंडर द टर्ब्युलन्स ऑल द टाइम. टर्ब्युलन्स माइंड हा नेहमी आपल्या टर्ब्युलन्स प्रोसेसमध्ये असतो आणि मग ते अपोजिट मॅनिफेस्ट होतं, मग अपोजिट मॅनिफेस्टेटिव्ह माइंडमध्ये जातं. सो ऑलवेज ट्रस्ट ऑन गॉड. आणि अजून आहे की गॉड इज वन. इट्स नो फिजिकल एंटाइटी, इट्स अ मोस्ट पॉवरफुल एनर्जी. ऑल गॉड्स आर सेम. इट्स ऑलवेज वन एनर्जी. हे लक्षात ठेवा की कृष्ण असो, तिकडे तुमचे शिवजी असो, कुठलाही असो, दिस इज द वन फॉर्म ऑफ एनर्जी. एक अशी एक शक्ती आहे या ब्रह्मांडामध्ये की ती आपल्यासाठी सगळं करायला तयार आहे. फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, सरेंडर करायचं आहे, स्वप्नांच्या मागे धावायचं नाहीये, त्याला स्टक करून नाही बसायचं आहे. तुम्हाला लेट गो करायचं आहे आणि तुमच्या कामाला लागायचं आहे. मगच ते तुमच्या स्वप्नांमध्ये हे होईल. पण ऑलवेज ट्रस्ट ऑन गॉड अँड प्रोसेस द फॉलो द प्रोसेस. ओके. सो मेनी थिंग्स. खूप छान बुक आहे, त्याच्यामधले खूप सारे अफर्मेशन्स पण आहेत, ते घेऊ आता पुढे. पण एक 2-3 मी तुम्हाला फक्त आजच्या या स्वप्नांसाठी सांगते. कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन अँड प्रॅक्टिस विल मेक अ सुपर पॉवरफुल अँड फेच ऑल युअर ड्रीम्स. तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे आणि तुमची प्रॅक्टिस, तरच तुमच्या ड्रीम्सला पॉवर मिळणार आहे. ओके. सो दीज आर द थिंग्स. आपण अफर्मेशन 100 टाइम लिहायचं की बोलायचं, काय करायचं मला तुम्ही सजेस्ट करा. की आज आपण बोलूयात, कारण आता लिहून नाही होणार नो नो नो, सगळ्यांचं. नॉट फॉर टुडे, फ्रॉम टुमॉरो. हा, मग उद्यापासून आपण लिहू मॅम. यू शुड. कारण लिहून जास्ती बेटर फील होतं बोलण्यापेक्षा. सपोज स्किन साठी लिहायचं असेल तर मी त्याच्यासाठी आहे, ज्याला जसं हवेल तसं. जसं थँक यू फॉर माय क्लीन क्लिअर ग्लोईंग स्किन, लाईक अ 20 years ओल्ड, असे लिहू शकतो ना. येस. हेल्थ चॅलेंज असेल तर थँक यू युनिवर्स दॅट आय एम हिलिंग मिरॅक्युलसली डे अँड नाईट. सो मेनी अफर्मेशन्स आय हॅव. सो विल डू इट फ्रॉम टुमॉरो डेली 100 times. 21 days मग आपल्याला कंटिन्यू लिहावं लागेल, नो ब्रेक. कीप इन अ माइंड. ओके. येस. प्रोग्रामच्या बद्दल बोलायचं होतं. प्रोग्राम वॉज गुड, बट वन थिंग आय लर्न फ्रॉम द प्रोग्राम, म्हणजे आता आम्ही पुढे छान प्रोग्राम करू शकू हेही मी लर्न केलं. प्लस मला एक आश्चर्य वाटतं. मी त्याही दिवशी बोललेले की माइंडसेट, आपण कितीही ग्रॅटिट्यूड करतो मॅजिकच्या जर्नीमध्ये आहे, पण मी कोणाची हे नाही करत आहे, काय म्हणते त्याला, क्रिटिसाइज करत नाही आहे. इट्स जस्ट मला काही गोष्टी ज्या आढळल्या आणि म्हणून मी फक्त शेअर करते आहे. सो आपण फक्त आपल्याला स्वतःला चेंज करायचं, नॉट फॉर अदर्स. मॅम जसं मॅमनी सगळ्यांना स्टेजवर बोलावलं, सगळे स्टेजवर आले. पण नंतर काही लोकांना जेव्हा ते दिसलं की मॅम म्हणजे पैसे देत आहेत, तेव्हा उगा काही नाही काही सारे लोक धावत आले. मग इथे इथे आपली जर्नी कुठे, मला सांगा तुम्ही, म्हणजे इथे कुठे हे झालं. मॅजिक जर्नीमध्ये आहो आपण, ट्रूथफुली आपल्याला कुठं राहणं शिकवलेलं आहे. जेव्हा मॅडमनी ज्या ज्या लोकांना बोलावलं ते लोक स्टेजवर होते, पण काही असे नंतर काय आले ज्यांना दिसलं की अरे मॅडम तर पैसे देऊन राहिले, वाटून राहिले त्यांच्या. नॅचरली सगळ्यांना वाटेल की मला ते
ब्लेस्ड मॅडमचे मनी भेटले तर मला छान होईल, असं सगळ्यांचं छान इंटेन्शन, प्युअर इंटेन्शन, चांगली गोष्ट आहे. परंतु मी जर मॅजिक जर्नीमध्ये आहे तर मी लालच नको करायला, किंवा मी काय म्हणते त्याला, नियमाच्या बाहेर जाऊन तिथे मी घ्यायची गरजच नाहीये ती नोट. मी मॅडमला माझी 100ची एक नोट देईन आणि म्हणेल की मॅडम तुमची ब्लेसची नोट द्या बरं मला. असं एक काम होऊ शकतं. म्हणजे हे मी ऑब्झर्व केलं. पीपल आर, म्हणजे मी कोणाला बोलत नाही, पण मला जे ऑब्झर्व झालं ते मी सांगितलं. त्याच्यानंतर असं की पैसे थोडंसं चेंजेस झाले. टोटली माइंडसेट लोकांचं काय, आम्ही येत नाही, आम्हाला दूर पडतं, आमचे पैसे परत द्या. बरं ठीक आहे, तुमचे पैसे आम्ही परतही देऊ, पण पहिले हिशोब नाही लागलेला आहे. तुम्ही मॅजिक जर्नीमध्ये आहात, माइंडसेट एवढं समजतं तुम्हाला की कालचा दिवस पूर्ण प्रोग्राम मध्ये गेला, आम्ही तिथे तुमचे पैसे कसे परत करणार, आमचा हिशोब नाही लागला, काही नाही लागलं. मग मला हेच कळत नाही की आपण म्हणतो मी मॅजिक जर्नीमध्ये, मी मॅजिक बुक करते, माझे विचारच बदलले, मी आता छानच राहते. कुठे काय आहे हे? हे आहेच नाही. म्हणजे मी स्वतःला सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकते, कारण माझ्या माइंडसेटमध्ये असं झालं, मी चिडचिड झाली तेव्हा, मला फ्रस्ट्रेशन आलं होतं की मी दुसऱ्यांमुळं मला स्वतःला मी हे करून घेतलं, म्हणजे मीही त्याच्यातच येते, जेव्हा की मला करायची काही गरज नव्हती. पैसे माझे नाही चालले होते, मी स्टे अँड काम राहू शकले असते, पण माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशनच खूप वेगळे होऊन गेले होते की मला चिडचिड होती होती की कसे लोक आहे, कसे लोक आहे. इथे मी क्रिटिसाइज केलं. हे मी स्वतःसाठी इंट्रोस्पेक्ट केलं त्या दिवशी. बरोबर आहे. आणि एक छान गोष्ट अशी की मी या जर्नीमध्ये होती म्हणून मी खूप कामली सगळ्या गोष्टी हँडल केल्या. आणि माझ्यासोबत माझे पिल्लर होते, प्रतिभा, त्यांचे हजबंड अविनाश, स्नेहा, या सगळ्या लोकांनी मला खूप मदत केली. अँड आय एम रिअली रिअली व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर ऑल दिस पिल्लर. आणि खरंच खूप खूप आभार आहे सगळ्यांचे, कारण यांच्यामुळे मला प्रोग्राम करायची शक्ती मिळाली आणि मी शांतपणे ते सगळं करू शकले. सो नेक्स्ट टाइम आपण अजून छान करू. आपल्या मराठी लोकांमध्ये अजून छान छान आपण गोष्टी करूया. आणि मला सुचिता मॅमचा खरंच खूप अभिमान वाटतोय. त्यांनी निस्वार्थ इतक्या सगळ्या पुरणपोळ्या आणल्या, सगळ्यांना दिल्या, आणि खूप छान प्रेमाने सगळ्यांना खाऊ घातलेले आहे. थँक्यू खरंच. मॅम. हम्म. थँक्यू आणि मॅम. माझ्या बोलण्याने जर कोणाला दुःख झालं असेल तर आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. पण माहित नाही, मला माझा हा स्वभाव आहे, मला इनजस्टिस कुठे होतं ते माझ्या डोक्याच्या बाहेर जातं. नाही, बरोबरच आहे मॅम. खरंच काही लोकांनी म्हणजे बरेच काही कारण नसताना स्टेजवर पळत पळत गेले. बरोबर आहे. हो मॅडम. मॅडम वाटत होतं नाही का ते पेन वगैरे, तेव्हा उगाचच लोक पळायला लागले. ठीक आहे, चला जाऊ दे आता. आपण त्यांना गॉड ब्लेस देम, आणि त्यांना आपण म्हणूया की सगळेच खूप छान आहे. होऊ शकतं थोड्या वेळासाठी सगळ्यांना असं वाटतं ना की ब्लेसिंग भेटले पाहिजे, ब्लेसिंग भेटले पाहिजे, तर जातात आपले. ते म्हणजे लहान मुलं ते करतात, छोटे छोटे मुलं असतात ना शाळेतली, मुझे भी चाहिए, मुझे भी चाहिए, असं असतं ते. फोटोच्या पण वेळेला खूप छान मॅम वाटलं. त्यांना पण खूप छान वाटलं मॅडम, ते असं बालपण वाटलं, असं मला पाहिजे मला पाहिजे सगळे करत होते. खूप छान वाटलं ते. छानही होतं. आणि कधी 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 असं काय होतं की मॅडम पण एक ह्युमन बिंग आहे ना, ती किती वेळ उभी राहील तुम्हाला कंटिन्युअस, तुम्ही हो. हे करताय, तर तेव्हा तिथे थोडंसं आपलं समजून घ्यायच्या काही काही गोष्टी, बस बाकी हो. काय. है की नाही? खूप खूप छान मस्त. मॅडम, मी तरी मला फोटोच्या वेळेला त्यांनी मला ब्लेसिंग दिले ह्यात खूप समाधानी आहे. म्हणजे खरं आहे. येस. नाही, बरोबर आहे. मला पण खूप छान वाटलं. जवळ जवळ घेऊन असा फोटो काढला, ह्या किती मला खूप मस्त ब्लेस वाटलं. भारी. त्यांची एनर्जीच वेगळी आहे. आता आता त्या सुद्धा म्हणजे मी फर्स्ट टाइम भेटले तेव्हा हक करू देत होत्या त्या. आता हो, नाही. आता नाही देत. हम्म. त्यांचा काहीतरी एक्सपिरियन्स ठीक नव्हता म्हणून तेव्हापासून त्यांनी बंद केलेला आहे. अदरवाईज अॅनी, आणि मी त्यांच्यासोबत फिरले तेव्हा मी त्यांच्या सोबत जेव्हा ते बोलतात ना एकमेकांसोबत, तर द वे ऑफ टॉकिंग सो काम, कूल, सॉफ्ट, आणि हर एक गोष्ट अच्छा, ईश जी आप ऐसा करोगे किंवा म्हणजे असं इतकं छान छान बोलतात ना ते. खूप छान वाटतं की असं वाटते वाव, खूप छान, मस्त. हम्म. अँड दे आर रिअली लिव्हिंग लाईफ, मस्त छान जीवन जगत आहे. तसंच आपल्यालाही जगायचं आहे. आपल्याही याच्यामध्ये तेवढा कामनेस, कूलनेस आणा. आणि मॅजिक जर्नीमध्ये मी आहे याचा कॉन्टिन्युअस आपल्याला रिमाइंडर द्यायचा, कुठली गोष्ट आपण करत असताना. आय एम इन मॅजिक जर्नी, येस. मी स्वतःचा एक अनुभव तुम्हाला सांगते खरा. म्हणजे मी कधी सुधारले किंवा मीही अशीच होती. असं नाही की मी खूप
प्युअर असं आहे. मध्ये एकदा अॅनीने एक सेशन ठेवलेला अँड इट वॉज फ्री फॉर द पोलीस डिपार्टमेंट. ओके. तर मग मला तो करायचा होता. मग मी, माझे जे फॅमिली फ्रेंड्स आहेत ते कमिशनर आहेत, माझा भाऊच आहे सुद्धा तो. तर मला फुकट करायचं होतं, मला नव्हते पैसे करायचे खर्च. बरोबर आहे, म्हणजे माझा हा माइंडसेट किती म्हटलं तरी चुकीचा होता. माझ्याजवळ पैसे होते पण मला करायला पाहिजे, तर मी पैसे देऊन करायला पाहिजे ना. मग मी त्यांचा कार्ड वापरून त्या क्लासमध्ये मी एंट्री घेतली. ठीक आहे, दिस इज व्हेरी रॉंग. मी माझी गोष्ट सांगते, मी दुसऱ्यांची नाही सांगत आहे, माझी स्वतःची. इट वॉज ट्रूली, म्हणजे खराब, म्हणजे ती वाईट गोष्ट होती की मी दुसऱ्याची हेल्प घेऊन त्या क्लासमध्ये एंट्री केली. मग मला जेव्हा कडून मेसेजेस आले आणि मग खरंच मला समजलं की एम आय रिअली इन मॅजिक जर्नी. मी खरंच मॅजिक जर्नीमध्ये आहे? मी जर मॅजिक जर्नीमध्ये असते तर मी हे असं खोटं काम करून मी कधीच ऍडमिशन नसते घेतली त्या क्लासला. मग मी तुरंत त्याचे पैसे भरले आणि मग मी स्वतःला एनरोल केलं. आणि त्या दिवसापासून मी खरं खूप अलर्ट झाले की माझं असेल तर मी ते पैसे देऊन काम करेल, अदरवाईज मी असं कुठल्याच रॉंग वेनी जाऊन कुठली गोष्ट करणार नाही. आणि माझा मिलिनियर माइंडसेट त्या दिवसापासून झाला की येस, आय हॅव मनी, माझ्याकडे अबंडन्स ऑफ मनी आहे आणि मी करू शकते. हा माझा स्वतःचा पर्सनल मी एक्सपिरियन्स सांगितला आणि म्हणून मला कुठल्या बाहेरच्या अशा गोष्टी दिसल्या की माझं थोडंसं टेम्परेचर हे होतं. पण ठीक आहे, गॉड ब्लेस देम. सगळ्यांची इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, सगळे आपापल्या याच्यामध्ये बरोबर आहेत. ती त्यांच्या जागी बरोबर आहे, मी माझ्या जागी बरोबर आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर लिसनिंग मी. मॅम ते ह्याचे ड्रीम पूर्ण करण्यासाठी काय कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि तिसरं काय सांगितलं? मी आता सांगितलं का? मग अशी नाही का तुम्ही त्या कुठल्या हा, तरी बुक मध्ये? ओके ओके, बुक मधलं ना. हा. आणि नेक्स्ट मंथ नाही, 15th पासून ही बुक संपली की मी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड घेणार आहे. ठीक आहे. हो. थँक्यू. वाव मॅम. छान. मॅम टाइम हाच राहणार ना आपला? हाच घेऊया. हो. हाच घ्या, हाच बरं आहे. मॅडम तिन्ही वाक्य तुम्ही ग्रुपमध्ये द्याल का? काय करू? आता दिलेली तिन्ही वाक्य तुम्ही बुक मधले 3 वाक्य बोललात ना? हा 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 हा. हा कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि प्रॅक्टिस विल मेक अ सुपर पॉवरफुल अँड फेच ऑल युअर ड्रीम्स. आणि अफर्मेशन्स तेव्हाच काम करतात जेव्हा तुमची एनर्जी ही फक्त ग्रॅटिट्यूडची असते. हेही लक्षात ठेवा. अफर्मेशन असेच काम नाही करत. तुम्ही जर म्हटलं अफर्मेशन दिवसभर असं म्हणते 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 म्हणजे माझं होणार नाही. त्याच्यामध्ये तुमचं खरंच ग्रॅटिट्यूड पाहिजे. खरं खरं म्हणजे आतून रिअली यू फील दॅट की येस, आय एम व्हेरी मच ग्रेटफुल, आय एम व्हेरी मच थँकफुल. ग्रॅटिट्यूडमध्ये असणं. मी जे आता तो एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला ना ग्रॅटिट्यूडचा, जो याच्या आधीचा, खरंच आहे की ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये आपण आहोत का हे नेहमी आपल्याला इंट्रोस्पेक्ट करायचं आपल्या बिहेवियर पासून. ग्रॅटिट्यूड मध्ये असणारा चिडत नाही, ग्रॅटिट्यूड म्हणजे किती काम अँड कूल राहू शकतो तो व्यक्ती. पण अजूनही मी राहते का? नाही राहत मी. का माझी चिडचिड होते दुसऱ्यांना बघितल्यावर? नाही व्हायला पाहिजे. तो माझा पार्टच नाही आहे, तो माझा विषयही नाही आहे. मी माझ्याबद्दल काम करू शकते, मी दुसऱ्यावर काम नाही करू शकत. मला काम अँड कूल राहायचं आहे. लेट देम डू देअर वर्क. माझी ती ज्या दिवशी माझी परिस्थिती हे येईल ना, काय म्हणते त्याला, माझा माइंडसेट किंवा माझा वागण्याचा तो जेव्हा स्तर येईल ना, त्या दिवशी मी खरं जर्नीमध्ये कम्प्लीट आहे असं होईल. तोपर्यंत नाही. तोपर्यंत फक्त आपण देखावा करतो. कधी कधी काही काही गोष्टी आपण फक्त दुसऱ्याला दिसाव्या आणि चांगलं दिसावं म्हणूनही करतो. हे wrong आहे. हेही नको करायला. किंवा मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे. मी स्वतःच्या नजरेत उतरली नाही पाहिजे. मला एवढं वागायचं. मी माझ्या नजरेत नेहमी सर्वश्रेष्ठ असावे. उद्या जर मी आरशात बघेल ते मी स्वतःला प्राऊड फील करेल. येस कीर्ती, यू आर व्हेरी ग्रेट पर्सन. ते मला पाहिजे. मला दुसऱ्यांची काय लेनदेन नाही. खरंच आहे, अगदी बरोबर. हम्म. आणि म्हणूनच हे आपण रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर जेव्हा आरशात बघतो ना, तेव्हा खरंच ती एक्सरसाइज आपण केली पाहिजे
की जेणेकरून रात्री मी तर सजेस्ट करेल की रात्री झोपताना सुद्धा एकदा आपण बघितलंच पाहिजे. कारण आपल्याला पूर्ण दिवसाचा फ्लॅशबॅक होतो आणि आपल्याला खरंच कळतं की आपण काय काय चांगलं वागलोय आणि काय काय नाही. सो ही सेल्फ मॅडम, इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपण एक छोटीशी प्रॅक्टिस खरंच करू शकतो. अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन आरशात बघून म्हणायचं द्या ना एकदा मॅडम. माझ्याकडे अबंडन्स ऑफ अफर्मेशन आहे. द्या आम्हाला मग. नक्की देते. हा. सो लाईफ इज अ कॅनव्हास, पेंट द वे यू वॉन्ट. लाईफ ही एक कॅनव्हास आहे. तुम्हाला वाटते त्या कलरनी त्यानी तुम्ही तुमची लाईफ पेंट करा. लेट युअर थॉट्स बी द कलरफुल. तुमचे जे थॉट्स आहेत त्यांनाही कलरफुल ठेवा. यू आर अ मास्टर स्ट्रोक मस्ट कम विथ द सराउंडिंग टू द युनिवर्स अँड युअर कलर डिझाईन बी लव्ह. म्हणजे तुमचे जे कलर्स असले ते कसे असले पाहिजे? प्रेमाचे, आशीर्वादाचे, सक्सेस म्हणजेच यश, पीस, शांतता, ग्रोथ आणि ग्रेट हेल्थ आणि प्रोग्रेस, हे तुमच्या लाईफचे कलर्स असले पाहिजे. सो पेंट युअर ओन लाईफ विथ अ व्हेरी ब्युटिफुल कॅनव्हास असं आहे ते. सो मी ही बुक झाली समजा, एक 8-15 दिवसांनी ती बुक खतम झाली की पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड घेते. इट्स अ व्हेरी व्हेरी गुड बुक. कारण त्या बुकमुळेच मी स्नेहाला त्या दिवशी इतकं छान एक कोट दिला होता की येस, तुझ्यात इतकी पॉवर आहे की तू काही करू शकते आणि तू नक्कीच पोलिसांच्या तिथून आम्हाला होकार मिळवून येणार. आणि खरंच ते झालं. कारण की सगळ्यात एकच गोष्ट आहे की माइंडसेट. तुमचा माइंडसेट चांगला असेल ना तर सगळं चांगलं होतं. आणि ती बुक खूप छान आहे. खरंच आहे. मी सुद्धा खरं तर ती बुक वाचली आहे, माझी पूर्ण वाचून झाली. त्यामुळेच खरं मी ते करू शकली. कारण मला कळलंय की सगळं आपल्या माइंडवर आहे. म्हणजे खूप डीप बुक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अफर्मेशन सुद्धा दिलेले आहे त्या बुकमध्ये. त्याच्यानंतर द लाईफ ऑफ गेम एक बुक आहे जी मी घेणार आहे. ती दॅट ऑल्सो व्हेरी व्हेरी गुड बुक. ती तर खूपच सुंदर बुक आहे. आणि होपोनोपोनोसाठी पण मी सांगते. ते खूप दिवसापासून माझं चालू आहे की मला सांगायचे की आपण होपोनोपोनो का करतो, का केलं पाहिजे. तर याचा एक मास्टर क्लास मी घेते, एकच दिवस घेते आणि मग आपण होपोनोपोनो प्रॅक्टिस पण करू शकतो. जसं जसं आपल्याला वाटलं तर रात्री भेटूया 9 वाजता. हाफ एन आवर होपोनोपोनो करायचं. फॉर मनी, फॉर हेल्थ, फॉर रिलेशनशिप. अर्ध्या तासामध्ये होऊन जातं. तेही आपण करू शकतो. तुम्ही हो सजेशन द्या, आपण करू. ठीक आहे ना? चालेल मॅम. हम्म. ठीक ठीक. चालेल मग ते भाग घेतलं तर मॅम. सो मच. मॅम आता पैशाचं घ्यायचं राहिलं ना. येस येस येस. प्रतिभाजी. प्रतिभाला त्या दिवशी नवीन बुक छान गिफ्ट मिळाली. कारण ती खरंच खूप पॉझिटिव्ह आहे आणि ती दोघी नवरा बायको खूपच सेम पर्सन आहे. म्हणजे मी ते जेवढं तारीफ करेल तेवढी मला कमी वाटते त्या दोघांची. आणि मुलीही तशाच आहे. हा ना. खरंच ना, एकदम काम. खूप, सगळ्यांच्या छान. मी सपोर्ट तर आम्ही करू ओळखलंच शकतो. नाही. घेतले सगळ्यांनी. हो. दोन्ही हातांमध्ये पकडायचे. थँक्यू 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 सो मच परमात्मा, माझ्या जीवनात भरभरून पैसे देण्यासाठी. थँक्यू सो मच परमात्मा, माझ्याकडे बरकत मध्ये भरभरून पैसे आहेत. थँक्यू सो मच परमात्मा, तू मला हव्या त्या गोष्टी दिल्यात या लक्ष्मी मातेने. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू थँक्यू. तू अबंडन्स ऑफ रूपात माझ्याकडे आहे. वाव. आणि तू माझ्याकडे सतत चिपकून राहते, सतत टिकून राहते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता स्मित हास्याने प्रत्येक नोटकडे बघून मोजायची आहे आणि प्रत्येक नोटला थँक्यू म्हणायचे, आभारी म्हणायचे. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, आय लव्ह यू लक्ष्मी मा. तू किती सुंदर आहे, तू किती प्रेमळ आहे आणि मीही तुला प्रेम देते. वाव, आणि तू मला सतत चिपकून राहते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तुझे मला प्रत्येक रूप आवडतात. 10चे रूप, 20चे रूप, 50चे रूप, 100चे रूप, 200, 500 आणि
प्रत्येक तुझ्या रूपाचा कलर किती सुंदर आहे. वाव, किती वेगवेगळ्या सुंदर डिझाईन्स बनवलेत तुझ्यावर. वाव, किती सुंदर. की त्या कलाकारांसाठी पण खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. त्यांनी त्या गव्हर्नरसाठी खूप खूप धन्यवाद. ज्या नोटा जिथे बनल्या त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. वाव, तू माझ्याकडे सगळ्या रूपात येत असते. कधी सोन्याच्या रूपात, कधी चांदीच्या रूपात, कधी डायमंडच्या रूपात, कधी वेगवेगळ्या सुंदर घरांच्या रूपात, कधी वेगवेगळ्या जमिनीच्या रूपात, वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या रूपात. वाव, वेगवेगळ्या व्हेकल्सच्या रूपात. तू सगळ्या रूपात माझ्याकडे येते आणि ते तुझे सगळे रूप मला खूप आवडतात. त्या सगळ्या रूपांवर मी खूप खूप जास्त प्रेम करते लक्ष्मी मा. Thank you so much, Lakshmi Ma. Thank you so much, Lakshmi Ma. Thank you so much, Lakshmi Ma. I love you, Lakshmi Ma. Thank you. Thank you. Thank you. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू माझ्याकडे लहचुंबकासारखी सतत चिपकून राहते. सगळ्या बाजूंनी माझ्याकडे नेहमी बरसत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मी नेहमी तुझा आनंदाने स्वीकार करते आणि आनंदाने तुला देतही असते. वाव, थँक्यू सो मच. त्यामुळे तू माझ्याकडे 10 पट, 20 पट, 100 पट होऊन परत येते. वाव, आणि कधी येते आनंदाने, मला पुन्हा चिपकून राहते, मला ते कळत सुद्धा नाही. तू सतत आनंद देत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू. मला किचनमध्ये पाहिजे ते भांडी देण्यासाठी, पाहिजे ते मसाले देण्यासाठी, ज्यामुळे मी माझ्या घरातील लोकांना स्वादिष्ट भोजन बनवून देऊ शकते. वाव, थँक्यू सो मच. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे धान्य देण्यासाठी, फळं देण्यासाठी, त्या किचन मधल्या सगळ्या सामानासाठी. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. माझं किचन हे बरकत मध्ये सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. वाव, सगळे डब्बे भरभरून आहेत माझ्याकडे. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मी पाहिजे तिथे कधी विमानाने, कधी रेल्वेने, कधी बसने, कधी ट्रॅव्हल्सने, कधी शिपमध्ये, कधी कधी ऑटो रिक्षामध्ये, कधी ओलाने, कधी माझ्या स्वतःच्या गाडीने कुठेही फिरू शकते. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करते. मला भरभरून आनंद देते. माझी स्वप्न सतत पूर्ण करण्यासाठी तू सतत नेहमी माझ्याकडे असते. वाव, थँक्यू. थँक्यू. थँक्यू या भरभरून दिलेल्या तुझ्या आनंदासाठी. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू. 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 थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच परमात्मा. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या सुंदर पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. चला, 13 झाले आहे. तिकडे जॉईन करायचं. येस मॅम.